चालू गाडीवर महिलेसोबत भयंकर प्रकार, ही औलाद कधी सुधारणार? प्रकरण जाणून हदराल. कपडे काढले, नेमकं काय घडलं? दुपारची वेळ, रस्ता तुलनेनं शांत. कामावरून घरी जाणारी एक तरुणी, तिच्या आयुष्यात पुढच्या काही मिनिटात काय होणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. तिची स्कूटर हळूहळू रस्त्यावरून पुढे सरकत होती. सर्व काही सामान्य वाटत होतं. अचानक मागून एक कार वेगानं आली. त्या कारनं काही तरुणीचा पाठलाग केला आणि कारचा वेग वाढत होता. तरुणीला काहीतरी संशय आला. तिनं स्कूटरचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणी जोरदार धडक बसली. कारनं थेट तिच्या स्कूटरला धडक दिली. स्कूटर रस्त्यावर घसरली. तरुणी जमिनीवर पडली. आसपासचे लोक घाबरले. काही लोक धावत घटनास्थळी पोहोचले. धडक देणारी कार मात्र थांबली नाही. ती कार वेगानं तिथून निघून गेली. तरुणी वेदनेनं ओरडत होती. तिचा हात गंभीर जखमी झाला होता. लोकांना काय करावे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात दुसरी कार तिथं आली. त्या कारमधून एक तरुण उतरला. तो घाईघाईनं तरुणीकडे धावला, जणू तो आधीपासूनच तिची वाट पाहत होता. त्या तरुणानं लोकांना बाजूला करत तरुणीला उचललं. त्यानं स्वतःला तिचा ओळखीचा असल्याचं सांगितलं. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण तो खूप आत्मविश्वासानं बोलत होता. तो तरुण जखमी तरुणीला तातडीनं कारमध्ये घेऊन गेला. रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी तपासणी केली. तरुणीचा उजवा हात मोडला होता. बोटांना फ्रॅक्चर झालं होतं. तरुणानं रुग्णालयात स्वतःची ओळख तिचा पती म्हणून दिली. डॉक्टरांनी, नर्सेसनाही त्याच्यावर संशय आला नाही. सर्वांना वाटलं हा खरोखरच तिथं जवळच आहे. तरुणीला शुद्ध आली. तिच्या समोर तोच तरुण उभा होता. त्यानं तिला धीर दिला, तिची काळजी घेतली. त्या क्षणापासून तो तिच्यासाठी हिरो बनला. पुढील काही दिवसात दोघांमध्ये बोलणं वाढलं, भेटी वाढल्या. तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. तिला वाटलं हा माणूस माझं आयुष्य वाचवणार आहे. परंतु काही दिवसांनी तिच्या मनात शंका निर्माण झाली. अपघातानंतर तो तितक्या लवकर कसा पोहोचला? तो आधीपासूनच आसपास होता का? तरुणीनं त्या दिवसाची आठवण करायला सुरुवात केली. काही गोष्टी तिला विचित्र वाटू लागल्या. तिच्या मनात संशय वाढत गेला. तिनं पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तक्रार नोंदवली. तपास सुरू झाला. परिसरातील CCTV फुटेज तपासले गेले. फुटेजमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अपघात करणारी कार आणि मदत करणारा तरुण यांच्यात संबंध असल्याचे संकेत मिळाले. पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले. त्यातून दोघंही सतत संपर्कात असल्याचं दिसलं. संशय अधिकच बळावला. पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांना काहीच सांगितलं नाही. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच सत्य बाहेर आलं. समोर आलेलं सत्य धोकादायक होतं. अपघात हा अपघात नव्हताच, तो एक प्लॅन होता. मुख्य आरोपी रणजित राजन याचं त्या तरुणीवर प्रेम होतं. तिच्या नजरेत हिरो बनण्यासाठी त्यानं हा कट रचला होता. त्यानं आपल्या मित्राला तरुणीच्या स्कूटरला धडक देण्यास सांगितलं. स्वतःच काही वेळानं येऊन तिला वाचवायचं ठरवलं होतं. योजना यशस्वी झाली. तरुणी तिच्यावर विश्वास ठेवू लागली, पण संशयानं सगळा खेळ उघड झाला. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिचा हात मोडला होता. तरीही आरोपी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यानं तिचं आयुष्य धोक्यात टाकलं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेवटी उघड झालं, चालू गाडीवर महिलेसोबत भयंकर प्रकार नव्हता, तर तिच्या आयुष्याशी खेळणारा बनाव होता. हिरो बनण्यासाठी रचलेला धोकादायक कट होता आणि म्हणूनच हा प्रकार देशभरात चर्चेचा विषय ठरला.